चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाठी कोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, पाहता अवगुण मिळेची ना, दीपा नाही पाठी कोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकार, परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमलनयन काना गोपिका चित्तहारी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदय धवदहासं विठ्ठलं चिन्तयामि, अलङ्कापुरी रम्यस्यासनस्थं पदाम्बुजतेजं स्फुरदिक्प्रदेशं, विजेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, दयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत चिंतन विषय निवडलेला अभंग, जगदवंत जगतमान्य देहुनिवासी वराग्याचे मुकुटमणी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगातून संत जगद्गुरु तुकोबाराय संतांचा विशेष महिमा प्रतिपादन करतात. का महिमा प्रतिपादन करतात तर जगामध्ये देवापेक्षाही संत महान आहेत, श्रेष्ठ आहेत. तुकोबाराय वर्णन केले, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना कलियुगी. याचा अर्थ संत हे देवापेक्षाही महान आहेत, संत हे जीवापेक्षाही महान आहेत आणि संत हे जगापेक्षाही महान आहे. उपकार करण्याच्या बाबतीमध्ये जीवापेक्षा संत महान आहेत. उपकार करण्याच्या बाबतीत देवापेक्षा उपकार करण्याच्या बाबतीमध्ये महान आहेत आणि जगाच्या बाबतीत सुद्धा उपकार करण्याच्या बाबतीमध्ये संत महान आहे. संतांचं वर्णन का करायचं, संतांचा महिमा का सांगायचा तर त्यांचा महिमा वर्णन करण्याने आपल्या वाणीला विश्रांती मिळते. म्हणून ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात, आता असो तिये वायानी कायसी मूर्खाची बोलणी, वाया वाढविता वाणी आणि सिनीला, ऐसे बोलिले देवे तेथ जिजी म्हणितले पांडवे, ऐके जेठ वाचा विसावे ती साधू कथा. म्हणजे साधूच्या नावाचा उच्चार केला तर या वाचेला विश्रांती मिळते. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जाती ताप दर्शन विश्रांती, ताप दर्शन विश्रांती, ताप दर्शने विश्रांती. त्यांच्या दर्शनाने ताप जातात आणि त्यांच्या दर्शनाने विश्रांती मिळते. किंवा एका ठिकाणी तुम्हाला म्हणतात
विश्रांतीचा ठाव बाई संतांची भाव. संत या अवनी तलावर आले. आपलं आल्यानंतर ती आपल्याला आपल्यासारखे दिसतात, पण आपल्यापेक्षा मात्र ते वेगळे आहेत. एका ठिकाणी त्यांचं वर्णन केलेले माऊली सांगतात, समुद्रापेक्षाही संत महान आहेत, आपल्यासारखे त्यांना समजू नये. संत नवती जगा माणसापेक्षा ते वेगळे दिसायला माणसं तरी असली, भगवान सुद्धा पुरावा देऊन सांगतात, ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई, मी तयाचे हृदय समग्रासी. म्हणजे संत हे आपल्यासारखे दिसत असले तरी सुद्धा ते देव आहे. देवते संत देवते संत निमित्त त्या व्यक्तिमा. आणि म्हणून त्यांचा महिमा वर्णन करावा असा आयोजित केलेला हा कार्यक्रम कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट कल्याण आयोजक आहेत सन्माननीय आमदार श्री गणेश शेट्टी गायकवाड व सन्माननीय श्री नगरसेवक अभिमन्यू शेठ गायकवाड यांच्या सौजन्याने नाचू कीर्तनाचे रंगी या नदी राहू जगी. आणि हा कार्यक्रम श्री किसाई केबल नेटवर्कच्या लाईव्ह चॅनलने म्हणजे सहकार्याने हा कार्यक्रम साजरा होतो. आणि जिथे हा कार्यक्रम साजरा होतो विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट मामनोरी कुंदे आणि या ट्रस्टचे मालक आहेत वैकुंठवासी हरिचंद्र रामचंद्र भरणुके आणि त्यांची 3 मुलं. बाबा निघून गेले, पण त्यांचा हा वसा गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी कोंडाजी बाबा देणे यांच्या मार्गदर्शनाने चालू झालेला हा वसा. त्यांचे वडील गेले तरी सुद्धा या मुलांनी 3 मुलं त्यांची आहेत, संतोष भाऊ, राजाराम भाऊ आणि रोहिदास भाऊ. त्यांच्या पत्नी असतील, सुना, मुलं, नातवंड, नात सुना यांनी हा वसा मात्र कायम चालू ठेवलेला आहे. बाबा निघून गेल्यानंतर त्यांनी सांगितलं हा चाललेला वसा आम्ही चालू ठेवू. नवे नवे बाबांच्या स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत झालेला भगवान परमात्म्याने त्यांना दृष्टांत दिला हरिचंद्र बाबा भरणुके यांना. आता तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मी तुमच्या घरी येईन आणि तेच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर एकाच्या कैवारे पुढे भक्तांचे पुढे या नात्याने सगळ्यांना तो आज दर्शनाचा लाभ झाला. असो आणि त्या निमित्तानं ही कीर्तन वृत्ती सेवा किसाई केबल नेटवर्कच्या सहकार्याने माझ्या वाट्याला आलेली आहे. माझ्याकडे ही सेवा सुपूर्द झाली. ते चौरे महाराज यांनी माझ्याकडे सेवा सुपूर्द झाली. त्यांचं मंडळ इथे उपस्थित आहे आणि हा सोहळा आपल्याला सर्वांना किसाई केबलवर पाहायला मिळणारच आहे. असो तेव्हा आजच्या कीर्तनातून सुसंत जगद्गुरु तुकोबाराय संतांचा विशेष महिमा वर्णन करतात. संतांचाच महिमा का वर्णन करायचा याचं महत्वाचं कारण आहे संत हे जीवापेक्षा आणि देवापेक्षाही महान आहे. तसा जर विचार केला तर जगाच्या पाठीवर प्रत्येक गोष्टीला महिमा आहे, प्रत्येक गोष्टीला महत्व आहे.
तिची किंमत नाही असं. बघा ना, आपण नेहमी उल्लेख करतो कल्पतरू नावाचा वृक्ष आहे. त्या कल्पतरू वृक्षाची महती काय सांगितलेलं आहे? जनावरं सांगतात कल्पतरू खाली फले ती मागितली, आहे की नाही? किंवा माऊली आणखी म्हणून करतात कल्पतरू तळवटी झोप होणी वैसवा काय म्हणे त्याला सांगा होती. त्याला काय कमी पडत नाही असं कल्पतरू वृक्षाचं महिमा आहे. कामधेनू नावाची एक गाय आहे की नाही? कामधेनू ती ज्याला प्राप्त झाली ना त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होतात, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. असा कामधेनूचा महिमा आहे. चला पुढं. चिंतामणी नावाचा रत्न आहे. ते रत्न ज्याला प्राप्त झालं त्याच्या सगळ्या चिंता दूर होतात. तुकोबाला सांगतात एक आतुडे चिंतामणी फिटे सर्व सुखाधनी, किंवा माऊली वर्णन करताना सांगतात माझ्या जीवनामध्ये मी माऊली या पदाला प्राप्त झालो ती निमून माझ्याकडे त्यांची कृपा आहे. बरोबर सांगतात चिंतामणी आली या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा आम्ही पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणी. निवृत्तीनाथाच्या कृपा प्रसादाने मला हे वैभव प्राप्त झालं. म्हणजे चिंतामणीचं इतकं महत्व आहे. आवडती धनी पुरविती म्हणजे या तिघांच्या बाबतीमध्ये वर्णन जे जे तुम्ही इच्छा कराल ना ती पुरवलं जाते. बा तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविती. आणखी एक वर्णन आले त्याचं नाव आहे अमृत. अमृत नावाची वस्तू असे ते ज्याला प्यायला मिळालं. अमृत काय करते? मृत्यू निवारण करते. दरबार वर्णन करताना सांगतात अमृत नायके कानी मृत्यू कथा. म्हणजे मृत्यूची वार्ता कानाने सुद्धा ऐकत नाही त्याचं नाव अमृत आहे. असे चारही वस्तूंना मोल आहे, महिमा आहे. पण त्या चारही वस्तू इथं मात्र नाही. पण नाही म्हणण्याची सोय नाही का? तर याचं वर्णन माऊली महाराष्ट्र जनोबराने कशामध्ये करून ठेवलेले ज्ञानेश्वरीमध्ये आणि 9व्या अध्यायामध्ये याचं सगळं वर्णन केलेलं. जनोबरा सांगतात ही चारीचे चारी आणि हे अमृत कामधेनू चिंतामणी कल्पतरू स्वर्गात त्यांचं वर्णन आलेले. विठाला जेठ महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे कामधेनूची किल्लारे असतील. ही सगळीच्या सगळी कुठे स्वर्गामध्ये नाही म्हणण्याची ताकद नाही. म्हणजे यांना महत्व आहे पण ते इथं नाही. पाहायचं असेल तर स्वर्गात जा. विठाला काही काही वस्तूंचा महिमा असा आहे आपल्याला समजत नाही. पण आपण खेड्यातली माणसं असल्या कारण खेड्यातलं उदाहरण देऊन सांगतो. मुंगीचा काय महिमा आहे? व मी म्हणाल मुंगी आणि तिचा काय महिमा आहे? वा प्रत्येक वस्तूला महिमा आहे. प्रत्येक वस्तूला महिमा आहे. मुंगीचा विषय घेऊन धर्म तसा जर विचार केला तर मुंगी साखर खाते आणि हत्ती ओझवतो. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा. म्हणजे त्या मुंगीचा महिमा सांगतो. बघा मुंगी लहानशी गोष्ट करी पण त्याच्या अपोजिट असताना हत्ती बलाढ्य हत्ती आहे. पण वर्म मात्र मुंगीला माहिती येतात. ती मुंगी का हत्तीच्या कानात शिरली त्या हत्तीचं वर्णन जनवरांनी केलेले. जनवरांनी 15व्या अध्यायामध्ये संसाराचं वर्णन करत असताना संसार म्हणजे
हत्तीसारखा आहे. पण असा जरी हत्ती असला मला देव, पण मुंगी त्याच्या कानात शिरली ना शिरली की हत्ती घालीन लोटांगण करतो. किती सोपं उदाहरण आहे, पण मात्र विशेष आहे. की मुंगी त्याच्या कानात शिरली ना शिरली की हत्ती गडगडून मरण येते करून त्याला. इतकं त्या मुंगीचं महत्व आहे. मला सांगायचं असं आहे की अशा काही वस्तू की त्याला विशेष महत्व आहे. आणखी खेड्यातलं उदाहरण मी सांगू शकेन. आपण सगळं खेड्यातले म्हणतो. म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण खेड्यामध्ये खास खुजली नावाची एक वस्तू आहे. तिला खास येते की नाही. आता शेतकरी माणसं तिचा जर महिमा पाहायचा झाला तर तिच्याजवळ जाऊन स्पर्श करा तिला. तिला स्पर्श केल्याने केला की ती लाजरप्रमाणे अशी वाढते झटकन आणि इतका त्रास देते की तो संपूर्ण दिवस खाल्लत राहते. त्याचा अर्थ असा आहे त्या प्रत्येक वस्तूला महिमा आहे, पण त्या वस्तूच्या महिमाचा आपल्याला फायदा आहे. काही वस्तू आहेत त्या इथे मिळत नाही, पण त्यांचा महिमा आहे. काही वस्तू अशा आहेत त्यांचा महिमा आहे, पण आपल्या उपयोगाचा नाही. काही वस्तूचा महिमा आहे आणि आपल्या उपयोगाचा आहे. त्याच्यामध्ये मात्र संत मोडतात. पण संतांचा महिमा जरी असला पण संत मात्र आपल्याला भेटत नाही. का? संतांची भेट अत्यंत अवघड आहे. तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, अवघड आहे संत भेटी परी जग देठी. किती अवघड आहे. 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभम त्रैवेत्त देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय. एक तर मनुष्य जन्म मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. मिळालाच मनुष्य जन्म, मी माणूस आहे हे कळणं त्याच्यापेक्षाही दुर्लभ आहे. मी माणूस आहे हे कळलं तरी सुद्धा माणसासारखं वागण्याकरता सज्जनाची भेट होणं त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. साधूची संगती जीवनामध्ये अत्यंत मोलाची आहे, महत्वाची आहे. कारण साधूच्या संगतीशिवाय जीवाला तरुणोपाय नाही. नरवराय आपला अनुभव सांगतात, साधूची संगती तरुणोपाय. आणि म्हणून मी काय केलं, माझ्या जीवनामध्ये त्या साधूचं संगती अशी केली. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार. म्हणून विशेष आदरो विवेकावरी. त्याच्याने त्या साधू संतांच्या संगतीत राहिलं जीवाला वैराग्य निर्माण होतो, विवेक जागृत होतो आणि विवेकाशिवाय परमार्थ साधना घडत नाही. भाग्यवशात असे साधू जीवनामध्ये भेटणं अत्यंत गरजेचं आहे की नाही. असे साधू जीवनामध्ये भेटणं अत्यंत गरजेचं आहे, पण भेटत नाही. आणि भेटले याला कदाचित तर कळत नाही बा विठाला विठाला. नाथ महाराज सांगतात, संत तर आपल्यामध्येच राहतात, आपल्यासारखेच दिसतात, पण आपल्याला मात्र कळत नाही. दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचने एका जनार्दनी ओळखिली. आपल्याला मात्र कळत नाही. ज्ञानोबा सुद्धा आपला अनुभव सांगतात, ज्ञानदेव म्हणे जाणीजे पुढे ऐकले. ज्ञानदेव म्हणे तुम्ही, संत ओळखावे ती आम्ही. हे पळवे जे स्वामी निवृत्ती देवे. श्री गुरूंच्या कृपा वर्षामध्ये साधूंची ओळख करून घेता आली. साधू आपल्यातच राहतात, आपल्यासारखे दिसतात, पण आपल्याला मात्र ओळखता येत नाही. का? ओळख नाही की आपली पात्रता नसते. ते ओळख नाही. अरे आपल्याला जाऊ द्या, मोठमोठ्यांना साधू कळाले नाही तर आपलं कुठं. विठाला
नारदांना त्यांनी ओळखलं नाही, उलट त्यांची विभत्सना केली. माझा मुद्दा असा आहे, साधू होते पण ओळखता आलं नाही. विभीषण साधू होता पण रावणाला ओळखता आला नाही, भावनाला ओळखता आला नाही. नाथ महाराज साधू होते पण मुलाला ओळखता आला नाही. हरिभा पंडिताला कळालं नाही माझं वडील साधू आहे. भावाला भाऊ साधू हे कळलं नाही. वडील बाबा मुलाला वडील साधू हे कळलं नाही. वडिलांना मुलगा साधू हे कळलं नाही. प्रल्हाद साधू होता पण हिरण्यकश्यपूला कुठं कळालं नाही माझा मुलगा साधू आहे. चला, पत्नी साधू होती पण ऋतुध्वज राजाची पत्नी साधू होती पण ऋतुध्वज राजाला कळालं नाही. माझा मुद्दा असा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत पण कळणं मात्र महत्वाचं आहे. आपल्यातच राहतात, आपल्यासारखे दिसतात पण ओळखता येणार नाही. याच्याकरता सत्संगतीची गरज आहे. विठाला साधूची भेट जीवनामध्ये दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ आहे. एका ठिकाणी महाराज सांगतात, चंद्राचं अमृत सेवन करतात. चंद्रामृत सुखे सेवगे चंद्राचं अमृत सेवन करणं इतकं सोपं नाही. ते कोणाचं खाते? चकोर. अस्ताला जाणारा सूर्य धरून ठेवला शांडिल्यने, तो प्रयत्न केला. सागर तरुण जाणारे सावरकर होते. त्याचा अर्थ अशक्य गोष्टी शक्य होतील पण साधूची भेट दुर्लभ आहे. पण भाग्यवशात कर्माची साम्यदशा झाली तर साधू भेट देतात. ऐशी कर्मे साम्यदशा हो येते विरेशा, मग श्री गुरु पैसा भेटची गा. ते भेट देतात नवे नवे, स्वतःहून येऊन भेट देतात. जोपर्यंत जीवनामध्ये साधू भेटत नाही ना तोपर्यंत जीवाचा उत्कर्ष नाही. तुम्हाला मी पुराणानिशी सांगेन, भगवान परमात्मा अर्जुनाच्या समवेत होता. अर्जुनाच्या समवेत असणारा भगवान परमात्मा. पण परमात्म्याला अर्जुन काय म्हणायचा? एवढं म्हणायचा, कृष्ण म्हणून हकारीचे, यादव म्हणून अनेक प्रकारेच नाव सांगितले परंतु त्याला देव म्हणायला तयार नव्हता, काही मानत नव्हता. प्रसंगी हे सगळं करत असताना तो म्हणायचा हे सगळं मी करतो. पण ज्या वेळेस कुरुक्षेत्राच्या रणांगणावर त्याच्यावर प्रसंग आला, आपले स्वकीय पण आपल्या विरुद्ध उभे राहिलेले मारण्याकरता हे त्यावेळेस त्याला कळलं, त्यावेळेस त्यांनी काय केलं? देवाशी बोलू लागला. याला देवा, माझा रक्त मध्ये एवढं उभा केलेला आहे, मी सांगतो आता ज्यांना मारायचे ते माझे गुरुजी आहेत, ते माझे मामा आहेत, ते माझे काका आहेत, त्यांना मारण्यात का अर्थ नाही. त्याच्यापेक्षा मी आता युद्धात करत नाही, मी भीक मारतो. भगवान परमात्मा तेव्हा शांत ऐकत होते. अर्जुनाची स्थिती पाहिली पण भगवान मात्र काही बोलत नाही. अर्जुन शाणा श्रोता होता. अर्जुनाने ओळखलं, ज्या अर्थी समोरची व्यक्ती मी बोलतो त्याला उत्तर देत नाही, त्याचा अर्थ तो विषय त्यांना समजलेला आहे. आणि म्हणून
देवाला प्रश्न केला, देवा माणूस गप्प केव्हा बसतो? हे सांगितल्यानंतर देवाने सांगितलं, बाबा समोरचा देव सांगणार असतो, तो ज्याला सांगतो तो ऐकणाऱ्याला जर तो विषय माहीत असेल तर सांगणारच ऐकणारा ऐकत नाही. अर्जुनाला कळालं. अर्जुन लगेच विचार केला की बस आता आपलं नातं बदलायचं. आणि मग अर्जुनाने जेव्हा नातं बदललं, देवाला सांगितलं आता तू देव नाही, मी भक्त नाही. आता आपलं अर्थ काय? आता आपलं नातं तू गुरु आणि मी शिष्य, म्हणजे साधू आणि जीव, असा जेव्हा संधी झाला तेव्हा उपदेश केला. शोचत्वं न शोचत्वं प्रज्ञावादाच भाषते गता सुनगता सुच नानुशोचन्ति पंडिताः. तिथं मग भगवान परमात्म्याने साधूची लक्षणं सांगितली. साधू त्याला म्हणतात पंडित तो भला नित्य दाने नित्य म्हणजे जो विठ्ठला, अशी साधू पुरुषाचे लक्षण सांगितलं. माझा मुद्दा असा आहे की अशा साधूच्या संगतीत उतरतो म्हणून साधूचा महिमा सांगावा. पण अशा साधूचा महिमा सांगायचा म्हटला तर मोठमोठ्याने आपल्याला झाला नाही. आपला कुठे विचार करता साधूचा महिमा मोठमोठ्याने कळाला नाही. त्या ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी निर्माण केली, पण त्या ब्रह्माला सुद्धा साधूचा महिमा कळाला नाही, तर आपला कुठं नाथवारा सांगतात नकळे साचार ब्रह्मादिका, नकळे साचार ब्रह्मादिका, नकळे साचार असा साधूंचा महिमा विशेष असल्या कारणानं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय साधूंचा विशेष महिमा वर्णन करतात. आता साधू कोणाला म्हणायचं हा प्रश्नच आहे मोठा. सध्याच्या जगामध्ये विचार केला तर साधू कोणाला म्हणायचं? कीर्तन करता आले तो साधू नाही. मी तुमच्या गावात येतो, सर्व साहित्य घेऊन येतो, मला कीर्तन द्या असं म्हणणारा तर अजिबात नाही. प्रवचन करणारा एखादा म्हणाला तो प्रवचन कार होईल, कीर्तन कार होईल, त्याला कार शब्द पुढे लागतील, परंतु साधू मात्र अजिबात नाही. ज्ञानाने माणूस मुक्त होतो पण साधू होत आहे. ज्ञानाने माणूस मुक्त होईल पण साधू होत नाही. विरक्तीने माणूस वैराग्याने माणूस विरक्त होईल पण साधू नाही. नामाने भक्त होईल पण साधू नाही. मग भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे एकत्रित आलं की मग साधू होतो. तीन गोष्टी एकत्र याव्या लागतात. भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य, हे तिन्ही एकाच आकृतीत आलं की मग साधूची लक्षणं. आणि असे जे साधू असतात ना, मला सांगतात अशा साधूच्या जीवनामध्ये फक्त चिंतन असते, जगत कल्याण करतात, ते स्वतः नामस्मरण करतात आणि जगाकडनं कर्तृत्व करून घेतात. अखंड त्यांच्या जीवनामध्ये नामस्मरण असते. अशा साधूंच्या जीवनामध्ये औषधालाही अवगुण मिळते. काय बोलू मी? औषधाला सुद्धा नाही. आपण म्हणतो की औषधाला ठेवून देणं काहीतरी वस्तू आहे की नाही, पण त्यांच्याकडे औषधाला सुद्धा अवगुण नाही. त्याचं कारण असं आहे, महाराज सांगतात ते सतत भजन करतात. सततम कीर्तयन्तो यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत किती कीर्तनाचे, नटनाचे, नासिरे व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामाचे नाही पापाचे ऐशे केले. ऐका माझा मुद्दा पुढे. यमदमा उकळा नदी तीर्थे ठायावर उठविली, यमलोकीची खुंटली लहाटी आगवी. यम म्हणे काय यमावे, दमू म्हणे कौना ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदाचे नाही. म्हणजे तीर्थ सुद्धा म्हणतात की औषधाला दोष राहत नाही साधूच्या संगतीत गेल्यानंतर.
नाही पाहता अवगुण मिळेची ना. काय त्यांच्याकडे अवगुण नाही त्याचं चिंतन आपण करणार आहोत. पण एक वेळ मोठ्या प्रमाणे भजन करू आणि बरोबर चिंतन करू. गोपाल सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. थोडंसं आपल्याला सज्जन ह्या पदावर चिंतन करायचंय. पण त्याचा पूर्वार्ध मी सांगून जातो. सज्जन या पदावर आपल्याला चिंतन करायचंय पण तत्पूर्वी त्यांना त्यांच्याकडे औषधाबाई अवगुण का नाहीत तर तुकोबाला त्याची लक्षणं 4 प्रकारे सांगतात. ते चंदनासारखे आहेत, ते परिसासारखे आहेत, त्याच्या पुढे जाऊन संत हे दिव्याप्रमाणे आहे आणि संत हे साखरेप्रमाणे. 4 लक्षणाने जगद्गुरु तुकोबाला आहे त्यांचा विशेष महिमा वर्णन करतात. बरं आपलं आजच्या कीर्तन सेवेची मर्यादा आहे संपलेली तेव्हा उर्वरित भाग उद्याच्या कीर्तनामध्ये आपण तो पाहणार आहोत. तेव्हा सर्वांनी एक वेळ मोठ्या प्रमाणे त्या संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज